संघावरती मात देऊ शकतोय. आपण T20 वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल साऊथ आफ्रिकेला अफगाणिस्तान या संघानं काय ती फाईट दिली होती. 2-2 सुपर ओव्हर झाल्या आणि मग त्यानंतर तो पराभव झाला. परंतु काही वेळा असं असतं की पराभव झाल्यानंतर जो पराभव होतो संघ त्या पराभव होणाऱ्या संघाची देखील चर्चा असते आणि आता तो खेळ दाखवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पाहूयात विजय कोणाला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आता जाऊयात मॅचकडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा आहेत. या मॅच मध्ये आपण सहभाग घेतला त्यासाठी दोन्ही संघाचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया दोन्ही संघाचं. आणि आता मॅचला सुरुवात केली जाईल. सायकर एंडला हरी निकडे आणि दुसऱ्या बाजूला रोहित निकडेची भागीदार जोडी आपल्याला पाहायला भेटते MJ स्पोर्ट्स वाडीपाडा संघाकडनं. आणि बॉलर आहे राहुल वीर. फील्डिंग सेटअप काउकर्नर फिल्डर डीप मध्ये आहे आणि लॉंग ऑफ. पहिला चेंडूवरती चपरात देण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी बॉल बरोबर त्या वाईड लाईनला आतमध्ये राहिलाय हा बॉल. आणि पहिला चेंडूवरती राहुल वीरचा भेदक मारा दिसलाय. हात खोलण्याची संधी कमी राहिली आहे आणि त्याचमुळे तो पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. 4 ओव्हरचे मॅच चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर धावेल, बॉल अडवण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरनं बॉल निघालाय. दन 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 करत चाललाय आणि इथे आला हा दणदणीत खणखणीत आदिवासी चषक चौकार. आता याही वेळेस इम्प्रुव्हायझेशन दाखवलंय आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर. यस, इट इज मॅसिव्ह हिट मॅक्सिमम. या वेळेस आलाय हा षटकार. की प्रेक्षक राजा आमच्या आहेत कुठे, कारण षटकार आल्यानंतर आतापर्यंत तो ऐवाझेल आम्हाला पाहायला भेटलेला नाही. प्रेक्षकाहो, ऐवाझेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम ते कॅश प्राइज दिलं जाईल. हा महत्वाचं नामदेव सर, जर आपण दिवसाला कमीत कमी जर 3 झेल पकडले तर रोख रक्कम 600 मिळतील. म्हणजे दिवसाची हजेरी जी असेल ती सुटेल. त्याचमुळे मी प्रेक्षकांना महत्वाची विनंती करेल, आपण आहात कुठे आहात आम्हाला प्रश्न पडलाय. झेल पकडा. 200 रुपयाचे कॅश प्राइज आमचे जानूजी हिरवे साहेबांकडनं दिले जातील ऐवा झेलसाठी. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला वाटतोय. चेंडू मागे निघालाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावेल. एका टप्प्यानं बॉलला उचललं जाईल, बॉल फेकी केली जाईल. मग त्यानंतर आपण पाहत आहोत सहजरित्या 2 धावा कॅरी केल्या जात आहेत. हरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि सध्या तरी ती बॅटिंग खूप चांगली होते, कारण मॅडेटरी पॉवर प्ले चालू आहे. गॅप शॉट सिलेक्शन दाखवण्यामध्ये अगदी समर्थन देतोय. पॉवर प्ले फोडण्यामध्ये तो यशस्वी होतो, हे महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. एक चौकाराला एक षटकाराला आणि देखील पाहुणेवर उपस्थित होत आहेत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा प्रथमतः शब्द सुमनानं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेच्या अंतर्गत रखरखत्या उन्हामध्ये, तडपत्या उन्हामध्ये पाहुणेवरांची थोडीशी उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. सगळ्या 4ही पाहुण्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. या चेंडूवरती आलेली एक सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला धाव फलकावरती 13. फायनली ती आता स्ट्राईक रोटेट होते आणि आता लेफ्टी बॅटर आपल्याला सायकर एंडला पाहायला भेटेल. दोन्ही टीमची चर्चा भरपूर सारी आहे या विभागामध्ये, शहापूर तालुक्यामध्ये. आणि सध्या तरी दोन्ही चर्चेमध्ये संघ आहेत. बोलबाला ठेवला या वर्षामध्ये, या सीझन मध्ये, आणि ती तशी फाईट देखील या मॅच मध्ये पाहायला भेटेल प्रेक्षकांना. आणि अपेक्षा तर तीच आहे, शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच जाणं आणि ती मजा घेणं गरजेची असेल या मॅच मध्ये. पाहूयात सेटअप सध्या तरी विचारात घेतली जाते. लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेट सेट केला गेलाय. लेफ्टी ही बॅटरसाठी हीच रणनीती पाहायला भेटते. गोलंदाज राहुल वीरची पाहूयात समोर होता आणि त्यानंतर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहत आहोत पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस.
आलेला हा महत्वपूर्ण डॉट बॉल. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला घडले काय तर धावा आला 13ला विकेट गेलेली नाही. ती जमिनीची बाब राहिली आहे MJ स्पोर्ट्स वारलीपाडा संघाकडे. असला तर आता फिल्डिंग लावणं गरजेचे असेल. चला रविवीर आपण लवकरात लवकर फिल्डिंग ती लावायची आहे, कारण ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाले आहे. आउटफील्ड सजवा आणि गोलंदाजी मार्कवरती सीट करा. आज बरोबर त्या वेळेमध्ये मॅचेस चालू झाल्यात, त्याचमुळे ती साथ आमच्या प्रत्येक संघाने आजच्या दिवसामध्ये दिली आहे. त्याचमुळे पुढच्याही दोन संघांना महत्त्वाची सूचना करतोय. आला असेल तर लवकरात लवकर रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस कंपल्सरी केला गेला, लक्षात घ्या, आणि तिथे आपल्याला पुढचा मॅच पाहायला भेटेल. माडेपाडा संघाच्या विपक्षामध्ये टिकबाईपाडा संघ इथे उपस्थित झालेला आहे. माडेपाडा संघ आपल्यासाठी स्पेशली अनाउन्समेंट आपण करत आहोत. आला असाल तर आम्हाला रिपोर्ट करा आणि त्यानंतर किट कलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करत चला. बॅकफुटवरती जाऊन पंच केला आणि चेंडू पाठवला कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला उचलून फेकी करेल तोपर्यंत हरीच्या खात्यामध्ये 2 धावा येतात. तितकंही अटॅकिंग क्रिकेट दिसलेलं नाही. त्याचं कारण आहे तो जाणतोय 4 ओव्हरचा मॅच आहे. सिंगल डबलला प्राधान्य देखील द्यावं लागेल. त्यानंतर काही खराब बॉल आले तर त्याच्यावरती प्रहार करावा लागेल. आणि आतापर्यंत जो खेळ हरीने दाखवलाय तोच दिसलाय. अगदी माडेपाडा संघाचे देखील आमचे उमेश माडे यांची उपस्थिती पाहायला भेटते. तोही संघ उपस्थित झाला, इनॅक्शन मध्ये असेल. पुढच्या मॅच मध्ये सहर्ष स्वागत आहे दोन्ही संघांचं. प्रमोदजी निकाडे साहेब अगदी आपण पाहत आहोत यावेळेस उपस्थित आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो बॉल हाताळला गेला तो हरीच्या विरोधामध्ये डॉट बॉल येतोय. उपस्थित अगदी आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती पाहुण्यावर आमचे भास्करजी पारदीजा साहेब, त्याचनंतर आमचे श्रावणजी तेलम साहेब, त्यानंतर आमचे बबनजी केवारी साहेब आणि जानूजी शिंगवा साहेब, या चारही मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनानं प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आज या स्पर्धेच्या अंतर्गत आवर्जून आमच्या आयोजकांना आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते चारही पाहुणेवर उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत. लॉफ्टेड हिट मिड विकेटला टार्गेट केलंय. मस्तकाला दस्तक देईल का? बॉल अडवला जातोय, बॉल फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा हरी निकडेच्या खात्यामध्ये जात आहेत. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 17 वरनं चेंडू 17 वरनं धाव फलक ओके 17 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत आणि त्या 17ही धावा हरीच्या खात्यामध्ये राहिल्यात. अकाउंट या मॅच मध्ये ओपन करायचा आहे रोहितला, परंतु स्ट्राईक कधी मिळेल? क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला विकेट किपरच्या मागे. फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला झेल पकडला जाईल आणि मिळेल महत्वाची विकेट. 17 वरती हा पहिला खतरा. जे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला लागलेला पहिला मोठा झटकाच पाहायला भेटलाय. अरे हरी एक महत्वाचा खेळाडू सध्या तरी आता डगआउटला जातोय. जयेश निकडे आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला भेटतोय. 17ला पहिला खतरा हा इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 17 वरती पहिली विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये राहिले. गोलंदाज भारतवीर आपण पाहत आहोत आणि शूरवीर सारखी कामगिरी ते गोलंदाज करतायत. नावामध्ये वीरता आहे आणि ती वीरता सध्या तरी गोलंदाजीमध्ये दिसली आहे. चांगलं कार्य करतायत. म्हणून तुम्ही उल्लेख केला की या दोन्ही संघांनी या वर्षामध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि दोन्ही संघ चर्चेमध्ये आहेत. त्याचमुळे ती फाईट या मॅच मध्ये सातत्यपूर्ण ती पाहायला भेटेल. प्रत्येक ओव्हरमध्ये रफ अँड टफ मॅच, प्रत्येक ओव्हरमध्ये ती प्रत्येक बॉलवरती फाईट पाहायला भेटणार आहे. आणि आता हा बॉल वेगामध्ये होता. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. विकेट गेल्यानंतर दबाव असतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तो डायरेक्टली मोठे फटके मारू शकत नाही. तितकंही ते सोपं नाही ते दिसलंय. आणि तिथे आपण पाहतो जी विकेट आहे कॉन्क्रीटची तेच तरार विकेट आहे. पाट्टा विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्कीट होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ते फटके खेळणं तितकेही सोपे नाहीत. लॉंगॉनला फिल्डर धावतोय. वाडिश लॉंगॉन मध्ये जातोय.
रवीकडनं चांगली फिल्डिंग, बॉल फेकी होईल तोपर्यंत एकच सिंगल समाधानी व्हावं लागेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धाव संख्येला गती दिली जाते. आकडा चेंज होतोय. स्कोर कार्ड वरती धावा 18 धावा धाव फलकावरती. शांततेचं वातावरण आता डगआउटला दिसतंय कारण त्याचं राहिलंय हरिबाज झालाय. आणि तिथे आपण पाहत आहोत आता 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर या धावा झाल्यात 18. चला तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज लगेच सेट करायचा आहे, सज्ज करायचा आहे. पुढचा एक महत्वपूर्ण मॅच जिथे टिकबाईपाडा संघाच्या विपक्षामध्ये माडेपाडा संघाला आपण पाहणार आहोत. दोन ओव्हरला 18 झालात. पहिल्या ओव्हरला तो खेळ आपण पाहिला तर 13 धावसंख्येचा होता. एक चौकार एक षटकार. चला तिकडे मागे ब्लॅक स्क्रीन पडदा जो आहे तिथे मागे थांबा, मागे बसायचं आहे. चला अक्षय आपली टीमला बाजूला थोडंसं बसवा, तिथे झाडाच्या बाजूला बसायचं आहे. ब्लॅक पडद्याच्या तिथे कोणीही थांबू नका, महत्वाची सूचना असेल. काही आमचे बॅनर तिथे आहेत महत्वाचे, लक्षात घ्या. लाफ केलाय, समोर फटका आहे. ओव्हर द बॉलर हेड सेफ फटका निघाला. एका टप्प्यानं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली जयेश निकळेच्या बॅटमधनं हा संघर्षमय चौकार. आता जाणतायत दोन्ही खेळाडू जाणतायत वेळ कमी राहिलाय, चेंडू कमी राहिलेत, मग विकेट आपल्या हातामध्ये आहेत. मग त्या विकेटांचा फायदा घेणं गरजेचं असेल. त्याचमुळे आता काउंटर अटॅक आणि खटखटाट फलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसलाय. पाहूया चेंडू हवेमध्ये काही काळ जरूर राहिला. आता टप्प्यावरती बॉल उचलला जाईल. त्यानंतर बॉल फेकी होईपर्यंत जयेश निकडेच्या खात्यामध्ये या 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला तर धाव फलकावरती आपण पाहत आहोत 24 वरती धाव फलक. षटक क्रमांक 3. या मॅच मध्ये फाईट करण्यासाठी तुम्हाला 45 प्लस जाणं गरजेचं आहे. हा कारण त्याचं आहे कारण अपोजिट संघ देखील तितकाच चर्चेमध्ये आहे. ती फाईट जर करायची असेल, त्या मॅच मध्ये बोलबाला ठेवायचा असेल तर हा आकडा गाठणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये MJ स्पोर्ट्स वाडलीपाडा संघाला समोर होता. यावेळेस आपण पाहतो इनसाइड आउटला खेळत. एकशा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला भेटतो. एक सिंगल तर मिळेल, 2चा कॉल. आणि आता त्या 2 धावा पुन्हा एकदा कॅरी झाला तर 3चा कॉल आहे. आणि त्यानंतर पहा काय घडलंय. नॉन स्ट्राईक एंडला धोका वाटतोय. जयेश निकडे पोहोचलेला नाही. 2+ विकेट. जयेश आउट. आदेश निकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. येतो हो ना इथं असं म्हणायला देखील हरकत नाहीत कारण तुमच्याकडे हार्ड हिटर फलंदाज आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना चान्स मिळणं गरजेचं असेल. त्याचमुळे ते मैदानाच्या आतमध्ये तो चित्र आपण जे पाहिलंय ते थोडंसं विचित्र वाटलंय, परंतु त्याचं कारण आता मैदानाच्या आतमध्ये आदेश निकडे सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे. पाहूयात फायदा किती घेतला जाईल. स्ट्राईक घेतले आहे, एअर स्ट्राईक चढवली जाईल का. इनसाइड आउटला खेळलेत. फटका चांगला आहे, डीप मध्ये चेंडू चाललाय. 2चा कॉल आहे आणि त्या 2 धावा तर सहजरित्या कॅरी केल्या जातील. स्ट्रायकर एंडला बॉल फेकी होतोय. बॅकअप आहे, चांगली फिल्डिंग. 2 मिळालं त्या चेंडूवरती. या ओव्हरमध्ये 2-2 धावा काढले जात आहेत. 2च्या मदतीने धाव फलक 28 आणि त्याचकडे वाटचाल आहे. 45 प्लस धावा होऊ शकतात तसं दिसतंय कारण आता जी रनिंग बिटवीन द विकेट आहे ती भरपूर फास्ट आहे. हीच खासियत या टीमची आहे कारण जिथे सिंगल असतात तिथे डबल काढतात, जिथे डबल असतात तिथे 3 धावा काढतात. ही खासियत या टीमची राहिली आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस तो प्रयत्न नसणार आहे कारण आता फायनली ते स्ट्राईक कदाचित या चेंडूवरती मिळतं आहे. आदेश निकडे या मॅच मध्ये तो इम्पॅक्ट टाकेल का पाहूयात. त्याच्यासाठी 1 विकेट मी म्हणेन बहालच केली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या धावा त्याच्या बॅटमधून येतील का. धाव फलक 29. 2 विकेट गेल्यात आणि आता राहिलेत फक्त 7 बॉल. या ओव्हरचा अंतिम बॉल बाकी आहे. पाहूयात रामदास वीरची गोलंदाजी. आतापर्यंत पाहायला गेलं तर जिथे त्यांना धावा रोखल्या गेल्यात
उर्वरीचे दुसरं षटक होतं भारतवीरचं, ते खूप चांगलं राहिलंय, 5च मिळाल्यात. क्रॉस बॅटरने खेळला, ग्राउंड स्ट्रोक आहे, मिड विकेटला फिल्डर धावतोय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, काऊ कॉर्नर मध्ये येतोय आणि बॉल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर झालाय कारण खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे. जिथे वाटलं एक सिंगल तिथे डबल मिळतं आणि आता ओव्हर क्रमांक 3 ला समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झालाय, धावा झाल्यात एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाच्या 31. लोबो फुलटॉस होता, तिथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा रविवीर कडनं खूप चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. एकच सिंगल मिळेल या चेंडूवरती, सिंगलच्या मदतीने 32. अंतिम ओव्हर आहे, 4 बॉल बाकी राहिले, जिथे टार्गेट सेट करायचं आहे एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला. खूप महत्वाची भूमिका या स्पर्धेच्या अंतर्गत आमच्या पंचांची. रखरखत्या उन्हामध्ये काही वेळा कवायतीचा प्रकार सादर करावा लागतो आणि ही तर अगदी आपण पाहत आहोत क्रिकेटच्या परिपटलावरती मी म्हणेन सगळ्यात महत्वाची जबाबदारी. आयोजनामध्ये जबाबदाऱ्या तर मोठ्या असतात, परंतु पंचांची जबाबदारी सगळ्यात मोठी असते क्रिकेटमध्ये. यावेळेस आपण पाहत आहोत ओके रिव्ह्यूची मागणी होते, पंचांचा कॉल आहे. जिथे चेंडू जेव्हा डिलिव्हर्ड केला गोलंदाजाने, मग तो गोलंदाज बरोबर पंचांच्या मध्ये आलाय आणि त्यामुळे ते पंचांनी आता हा रिव्ह्यू घेतलाय. आता बॉल कुठून कुठे गेलाय याची पाहणी सध्या तरी आता थर्ड अंपायर करतायत. यस इट इज व्हाईट बॉल. थोडंसं आपण पाहत आहोत कोण बनून बाहेर निघाला. हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे तो व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलेला आहे. एक्साची मदत मिळेल, धाव फलक पुढे सरसावेल आणि धावा झाला तर धाव फलकावरती 32. 32 ऑन बोर्ड, 32 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत.
आता हा बॉल पूर्णपणे आपण पाहत आहोत चांगला आहे. जिथे या मॅच मध्ये खूप साऱ्या अपेक्षा आहेत आदेश निकडेकडनं, कारण तो एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मिडल ऑर्डरचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू या टीमचा, ज्याच्यावरती सगळ्यात जास्तचा भरोसा कॅप्टनचा आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहे, परंतु तितकासा फायदा झालेला नाहीत, कारण त्याच्याही विरोधामध्ये डॉट बॉल काहीसे आलेत. समोर होता यावेळेस देखील आपण पाहतात लोअर फुलटसला फुलटस मध्ये कन्वर्ट केलं. विशेपला फटका केला. 2चा कॉल आहे का पाहूयात. ओ माय गॉड, तिथे आता पाहता आहोत ती विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न झाला आणि ती फायनली विकेट सॅक्रिफाईस नॉन स्ट्राईक एंडला होईल आणि मिळेल इथे विकेट. फलंदाज झाला दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये बाद. करतात विकेट किपर पंचांसोबत. अंतिम बॉल बाकी आहे. धावा झालेला आहे. धाव फलकावरती 34. काय गोलंदाजी राहिला याही ओव्हरला. 5 बॉलला फक्त 3च झाल्यात, जिथे अपेक्षा खूप साऱ्या होत्या या ओव्हरमध्ये. एंड पाहूयात कसा केला जाईल. इथे फटका तर चांगला आहे. मिड विकेटला खेळला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. स्ट्रायकर एंडला बॉल फेकी 2 तर मिळाल्यात. आता 3चा कॉल आहे, कारण त्याचं राहिलंय अंतिम बॉल. तिथे घडेल काय, आणि आता ती स्ट्राईक सोडली त्याचमुळे ती विकेट मिळेल. फलंदाज आदेश आऊट झाला आणि तिथे अशा पद्धतीने इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. पहिला इनिंगचा वाजवी खेळ, ज्या पहिल्या इनिंग मध्ये धावा काढल्या गेल्यात. MJ स्पोर्ट्स वारलीपाडा संघाकडनं 36 आणि या मॅचला करायच्या 24 बॉलला 37 ची गरज सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे बी संघाला. तत्पूर्वी जाऊयात पुढच्या मॅचचा टॉस. विकीजी शेवाळे सर. हा माडेपाडा संघ चला आपला ड्रेस किट कलेक्ट करून कॅप्टनला लवकरात लवकर टॉस साठी बोलवायचा आहे. असला तोपर्यंत आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. पाहुणेभरांची मान्यवरांची उपस्थिती आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला भेटते. आज व्यासपीठ गजबजून राहिलेला आहे. आजचा दिवस क्रमांक 2. कालच्याही दिवसामध्ये पाहुणेवरांची रेलचल आम्ही सातत्याने पाहिली आहे आणि आजही 30 पाहुणेवरांची रेलचल या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला पाहायला भेटते आहे. जाऊयात व्यासपीठावरती उपस्थित पाहुणेवरांचं यथोचित सन्मानाकडे, जिथे आमचे आज भास्करजी पारदी साहेब, श्रावणजी तेलम साहेब, बबनजी केवारी साहेब, जानूजी शिंगवा साहेब या पाहुणेवरांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते. आणि सगळ्याच पाहुण्यांचं आम्ही आता यथोचित मान आणि सन्मान या व्यासपीठाच्या अंतर्गत या स्पर्धेच्या अंतर्गत करणार आहोत. चला सो आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती हे सन्मान व्यासपीठाच्या अंतर्गत केले जात आहेत. आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत हे यथोचित सन्मान
या व्यासपीठाच्या अंतर्गत इथे केले जात आहेत. सगळेच पाहुण्यावर उपस्थित आहेत. सगळ्याच पाहुण्यांचा सन्मान आपण या व्यासपीठाच्या अंतर्गत करणार आहोत. आमचे सन्माननीय भास्करजी पारधी साहेब, श्रावणजी तेलम साहेब, बबनजी केवारी साहेब आणि जानूजी शिंगवा साहेब यांचा सन्मान होत असताना या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, आज जानूजी हिरवे साहेबांच्या या नियोजनासाठी आणि आयोजकांवरती असलेलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी आज आदिवासी चषकामध्ये सगळेच पाहुणेवर आज आवर्जून भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सन्मान होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. व्यासपीठाच्या अंतर्गत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हे आपण पाहत आहोत, हे सन्मान होत आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित पाहुणेवर आमचे भास्करजी पारधी साहेब, तर हे सन्मान होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सगळेच पाहुणेवरांचे सन्मान यावेळेस आपण या व्यासपीठाच्या अंतर्गत मित्रांनो करत आहोत. अतिथी देव भव ही आपल्या भारताची आद्य संस्कृती आणि ती या स्पर्धेच्या अंतर्गत जपली जात आहे. प्रत्येक पाहुणा देवा समान असतो आणि तो दर्जा पाहुण्यांना या स्पर्धेच्या अंतर्गत दिला जातो आहे. प्रत्येक पाहुणेवरांचा सन्मान यावेळेस इथे केला जातो आहे. आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्या शुभ हस्ते हे सगळेच सन्मान होत असताना तिथे सगळेच पाहुणेवर उपस्थित आहेत. भास्करजी पारधी साहेब, श्रावणजी तेलम साहेब, बबनजी केवारी साहेब आणि जानूजी शिंगवा साहेब आज वेळात वेळ काढून आलेत आणि आमच्या या नियोजनासाठी शुभेच्छा भेट देण्यासाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. नामदेवजी भगत साहेब यांचा आपण सन्मान करूयात. ते देखील तिथे उपस्थित आहेत. आज ते देखील या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी आलेत आणि तिथे हा नामदेवजी भगत साहेब यांचा होतो यथोचित सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायत शुभदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. ही सन्मान चिन्ह का दिले जाते तर त्यांना देखील एक स्पर्धेची गोड आठवण राहावीत. हे सन्मान चिन्ह पाहिल्यानंतर या पर्व दुसऱ्याला हेवा वाटावा, गर्व वाटावा, त्यासाठी हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. खूप चांगलं सन्मान चिन्ह जिथे आम्हाला वारली पेंटिंग त्याच्यावरती पाहायला भेटते. आदिवासी समाजाचा तो मान आहे आणि आदिवासी चषकाचा हा सन्मान आहे. तो सन्मान यावेळेस सगळ्याच पाहुणेवरांचा केला जातोय. सगळ्या पाहुणेवरांना पुन्हा विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल देऊयात पंचांना. वळूयात सेकंड इनिंगला केली जाईल सुरुवात. चेस मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल 37 करायचे आहेत. ओव्हर झाल्यानंतर त्या पहिला पुढचा जो मॅच आहे त्याचा टॉस करणार आहोत आणि कॅप्टनचा तो सन्मान ओव्हर झाल्यानंतर लगेचच होईल. त्यामुळे कॅप्टन आपण लवकरात लवकर येऊन आम्हाला रिपोर्ट करा. व्यासपीठावरती येऊन थांबा. लॉफ्टेड हिट, पहिला चेंडूवरती दे धक्का, इरादा पक्का परंतु फटका फसलाय. विशेपला चांगला झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती चले जाव सारारा, पहिला चेंडूवरती मॅचची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज दत्तावीर आउट. झटका दिला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी आपण पाहत आहोत असं वाटलं की आता धमाक्यामध्ये सुरुवात होईल या इनिंगची, परंतु ते इलिव्हेशन, ते टायमिंग आणि त्यानंतर ते डिस्टन्स कव्हर झालेलं नाहीत आणि खूप चांगला झेल तिथे पकडत असताना अनंत गवतेचा हा यशस्वी झेल आपल्याला पाहायला भेटलाय. नवीन खेळाडू आपल्याला रविवीर पाहायला भेटतोय. आज इथे संकट मोचक म्हणून काम करणारा हा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा टीम वरती संकट आलंय तेव्हा तेव्हा संकट मोचक म्हणून या खेळाडूने काम केले टीमसाठी. आज पुन्हा एकदा तीच परीक्षा त्याची पाहायला भेटते. या परीक्षेमध्ये तो पास होईल का पाहूयात. दुसऱ्या बाजूला रुपेश गवतेचा भेदक मारा पहिल्या चेंडूवरती दिसलाय. पहिल्या चेंडूला गोल्डन विकेट कॅरी करून दिली आहे. यावेळेस तो थांबलाय. ओव्हर द विकेटनं गती त्याची ओळख आहे. गतीवरती वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतो आणि पहिल्या चेंडूला महत्वाची ती विकेट खूप महत्वाची राहिली आहे. पवन आगिवले
जो या सीझन मध्ये टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे, त्याला इथे बाद करण्यामध्ये यश मिळालंय. हा बॉल मागे आपटलाय, बरोबर त्या लेंथ वरती पडल्यानंतर बाउन्स मिळालाय. शरीर भेदी मारा मैदानाच्या आतमध्ये दिसला आणि दुसराही बॉल डॉट बॉल येतोय. 2 बॉल वरती धाव आलेली नाहीत. सुरुवात थोडीशी शांततेत राहिली आहे. या धावा काढण्यासाठी नक्की 9 येऊ शकते, कारण अपोजिट संघ देखील तितकाच ताकदवर आहे, शंकाच नाही. याही टीमकडे गोलंदाजी ती आहे आणि त्याचमुळे त्या 37 धावा काढणं तितक्याही सोप्या नाहीत. आणि आता हा तिसरा बॉल लगातारचा जातोय. पहिला बॉलला विकेट, लगातारचे दुसरे आता 2 डॉट बॉल आलेत आणि ते देखील कोणाच्या विरोधामध्ये, तर रवी वीरच्या विरोधामध्ये आलेत. तो कॉन्फिडन्स आहे या टीमकडे, तो कॉन्फिडन्स आहे या गोलंदाजाकडे आणि तो भेदक मारा सध्या तरी चालू राहिलाय. काय अफलातून गोलंदाजी रुपेश गवते, म्हणून मी तो उल्लेख केला की वेगावरती स्वार होऊन वेगाचा बादशाह आहे हा गोलंदाज. समोर हिट केलाय, लॉफ्टेड हिट, जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर, बस झाला तर ट्रू मंतर, सगळ्यात लांबचा हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. लगातारशी 2 डॉट बॉल, मग त्यानंतरचं हे प्रत्युत्तर. जिथे परिस्थिती बिकट तिथे रविवीर नेहमीच तिखट ठरलाय. अरे आता चला आपण रिपोर्ट करायचा. माडेपाडा संघ टॉस साठी रिपोर्ट करा. ओव्हर नंतर तो टॉस होणं गरजेचं आहे. अपोजिट संघ अगदी वेळामध्ये उपस्थित तिथे आहेत, त्यामुळे तो टॉस होणं गरजेचं आहे, अन्यथा 2 बॉलची पेनल्टी. आयोजकांची सूचना येते. अजून एक याही वेळेस नेट हिट, सेफ झोन मध्ये चेंडूला डिपॉझिट केलंय. खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, अनदर बिग वन सिक्सर. हिशेबला फटके येत आहेत, ते मंत्रमुग्ध करणारे असतात. काय हिट खेळलाय, बरोबर तो बॅट स्विंग समोर रेषेमध्ये आणि सरळ रेषेमध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सेट आहे, परंतु ओव्हर द बॉलर हेड सर्वात सेफ फटका देऊ गेलाय. 6 धावा, लगातार 2 षटकार, धावा झाल्यात 12. तिसरा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. आता काय घडलंय हा प्रश्न राहिलाय. हा लाऊड अपील तर झाले आहे, लाऊड अपील झाले आहे, प्रश्न विचारले गेलेत. घडलंय काय पाहूयात आणि बिघडले देखील काय हे देखील पाहूयात. पंच चर्चा करतायत. डिसिजन पेंडिंग, क्रुशियल मोमेंट या चेंडूचं असू शकते. पाहूयात काय घडेल, काय बिघडेल, घडेल की बिघडेल. अरे रिझल्ट खूप महत्वाचा आहे या चेंडूचा. पण आपल्या पोझिशन वरती येत आहेत आणि ओ यू टी बॅट्समन झालाय आउट. एज साठी तुम्हाला रेव मिळणार आहेत, लक्षात घ्या. या गोष्टी आम्ही पहिल्याही दिवसामध्ये सांगितलेल्या आहेत, लक्षात घ्या. महत्वाची ही सूचना असेल. एज साठी तुम्हाला रिव्ह्यू नाहीत, लेग बिफोर विकेट साठी तुम्हाला रिव्ह्यू नाहीत. जर तुम्ही रन आउट असाल, जर तुम्ही बीमर साठी घ्याल, तुम्ही वाईट साठी घ्याल, तर ते आम्ही एक्सेप्ट करणार आहोत. कालच्याही दिवसामध्ये त्या सूचना आलेल्या होत्या, त्याचमुळे कॉर्पोरेट करायचं आयोजकांना लक्षात घ्या. चला जाऊयात. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आलात 12 धावा, गेला 2 विकेट. 18ला आता 25 करायचे आहेत. तत्पूर्वी आपण जाऊयात पुढच्या मॅचच्या टॉस कडे. दोन्ही संघाचे कॅप्टन्सला आपला सन्मान होणार आहे. सन्मानासाठी व्यासपीठावरती आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट आपण व्हायचं आहे. श्रावणजी तेलम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत दोन्ही कॅप्टनचा आपण सन्मान करणार आहोत. असला माडेपाडा संघ कॅप्टन आपला तिथे उपस्थित होणं गरजेचं असेल. आमचे श्रावणजी तेलम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत हा सन्मान होईल. कॅप्टनचे सन्मान होत आहेत, ही एक खूप चांगली संकल्पना. कारण ॲज अ कॅप्टन ही महत्वाची भूमिका तर असते, परंतु सगळ्यात महत्वाचं की देखील आपण पाहत आहोत यावेळेस आमचे
इथे पाहुणेवर श्रावणजी तेलम साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना टिकबाईपाडा संघाच्या कॅप्टनचा तो सन्मान झाला आणि त्यानंतर आपण पाहतो माडेपाडा संघाच्या कॅप्टनचा तो सन्मान होतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा सन्मान होत आहेत. आपण या स्पर्धेचा एक भाग बनू राहाल त्यासाठी हे सन्मान केले जातात दोन्ही संघाच्या कॅप्टनचा. आणि त्यानंतर टॉस करूयात. हा टॉस होतो पुढच्या मॅचचा. टिकबाईपाडा संघाच्या विपक्षामध्ये माडेपाडा असा मॅच असेल. श्रावणजी तेलम साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. ओके, टॉस न्यूज आमच्यापर्यंत पोहोचले तर वळूयात मॅचकडे. सामन्याला सुरुवात. सेकंड ओव्हर. मुनीश हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. पहिला चेंडू लेक्सिकला सोडून झालाय. पंचाचा सिग्नल. वाईट बॉलचा येतोय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टिकबाईपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फॉर दिस नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅचचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मॅच मध्ये अजून एक मोठी फाईट पुढच्याही मॅच मध्ये पाहायला भेटेल, परंतु ही मॅच खूप महत्वाची. पहिल्या ओव्हरला 12 आलात आणि त्यानंतर या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलनं 13 झालात आणि आता 18ला 24 करायचे आहेत. ओहो, मागे निघाला बॉल. नशिबाची साथ मिळाली आहे. फाईन लेगला पाठलाग चालवला जाईल. सिंगल की डबल पाहूयात. आणि आता त्या 2 धावा काढल्या गेल्या तसं दिसतंय. विकेट किपरची खरी कसोटी आहे या मैदानावरती, कारण बॉल पडल्यानंतर भरपूर वेगामध्ये विकेट किपरकडे चाललेत. मुनेश गवते आपल्याला पाहायला भेटतोय, जो की लेफ्ट आर्म बॉलर आहे. आणि इथे आता लॉंग ऑनला चेस दूर. बॉल निघालाय बॉडी लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन क्षेत्रामधून आला एक महत्वपूर्ण अजून एक चौकार. स्टार्ट मिळाला या टीमला. आणि मग त्यानंतर आता पुढे अगदी आपण पाहत आहोत. आता यावेळेस दत्तावीर देखील चांगली फलंदाजी करतोय. विश्वास पोकळाला या मॅच मध्ये तो विश्वास दाखवावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला जर कमबॅक करायचं असेल MJ स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला तर विकेट घ्यावे लागतील, अन्यथा हा सामना घेऊन जातील. आणि तिथे आता पहा मिळाले अजून एक महत्वाची विकेट. शॉट फाईन तैनात. झेलबाच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. झटका क्रमांक 3. फलंदाज दत्ता आउट. स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेले आहेत व्यासपीठावरती, त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत डाकण्याचे विद्यमान सरपंच आहेत एकनाथजी बलासाहेब, त्यांचा आपण करूयात सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत केला जाणार आहे. हा नवीन खेळाडू आला आणि इथे आपण पाहतो जट मध्ये केला हा बॉल. फुल लेनचा बॉल होता. मुनीश गवतेची गोलंदाजी सध्या तरी चांगली दिसते. या ओव्हर मध्ये कमबॅकची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हरला 12 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च झालेला 8 धावा आपण पाहिला. त्यांनी धाव फलक 20 अंकावरती जाऊन पोहोचले. मॅच मध्ये राहिले काय तर 14 बॉलला तर 17 करायचे आहेत. सामना संपलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत तीच ठस्सन आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटणार आहे, कारण बेस वर्सेस बेसचं बॅटल. एका बाजूला 3 विकेट गेल्यात, परंतु धावा काढल्या गेला 20 आणि आता 14ला 17 हव्यात. हे 2 बॉल या मॅचचे निर्णायत्मक आहेत, कारण इथे जर कमबॅक झालं नाहीत तर हा विषय सोपा होईल.
सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे बी संघासाठी. आणि जर इथून 2 बॉल चांगले टाकले मुनेशनं तर ती चुरस ती ठसन या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटेल. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एका टप्प्याने बॉलला उचलला जाईल, 2चा कॉल आहे, धोक्यामध्ये धाव वाटते, फेकी ॲक्युरेट झाली, बॉल लावला गेला आणि मग त्यानंतर फिंगर अप झालेत. ओ यूची धडधड वाढली आणि चौथा झटका, फलंदाज बाद. ला 16 गोळा करायचा 13ला 16 आणि आता हा सामना करवट घेतोय, रंग बदलतोय असा हा मॅच. फुल टॉस करून बसलेत, क्रॉस बॅटेड ना लेफ्ट हिट, फुल टॉस वरती फुल टोल वसूल, तोहफा था, दोनों हाथ से कबूल किया और इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ और एक सिक्सर. आता आपण वळूयात व्यासपीठाकडे, जिथे ग्रुप ग्रामपंचायत डाकणीचे विद्यमान सरपंच आमचे एकनाथजी भलासाहेब यांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटले आणि त्यांचा सन्मान आपण करूयात. आमचे मुकुंदजी पारधी साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या आपलं शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. एक चांगले खेळाडू देखील आहेत, म्हणजे राजकीय परिपटलं तर गाजवलंय. ऍज अ सरपंच म्हणजे सगळ्यात महत्वाची ती भूमिका त्या विभागामध्ये असते. त्या विभागाचे प्रथम नागरिक आहेत आणि संघाला देखील त्यांनी जिंकवलंय, हे महत्वाचं आहे. क्रिकेटला देखील जपलेलं आहे आणि तिथे आपण पाहत आहोत हा सन्मान होत असताना एकनाथजी बलासरांचा हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आता आदिवासी चषकामध्ये ते देखील आवर्जून आलेले आहेत आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आणि तथा खेळ दाखवण्यासाठी. चिंद्याचीवाडी संघाकडनं त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय आणि त्यांचा हा सन्मान होतोय व्यासपीठावरती. पुन्हा जाऊयात मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट. 12ला 10 हव्यात. एक बॉल मॅच पार्ड बदलतं आणि तो कदाचित तोच बॉल होता. फुलटॉस करून बसलेत. मुनेश गवतेचा सगळ्यात खराब बॉल तो राहिलाय. जिथे वाटलं की आता फाईट करू शकते MG स्पोर्ट्स वारलीपाडा संघ, त्या सिच्युएशन मध्ये तो फुलटॉस आणि मग तो फुल टोल वसूल झालाय. बॅट्समन विश्वासचा तो विश्वासू फटका आपल्याला पाहायला भेटला. विश्वास पोकळाचा तो षटकार खूप महत्वाचा राहिला. आता 12 बॉलला 10. एशन गॉन महत्वाची अजून एक विकेट. राहुलला परतावं लागेल. राहुल वीरची विकेट. राहुल आउट. हा 10 बॉलला 10 करायचा आहेत. अशाही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये यू टर्न घेऊ शकतायत MG स्पोर्ट्स वारलीपाडा संघ. आता बॉलला मागे पाठवलंय. यावेळेस आपण पाहतो लॉंग लेगला टार्गेट केलंय. खाली क्षेत्र आहे, वॅकंट एरियामधून बॉल निघालाय. चेंडू सीमा पार, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार.
या और एक चौका. यावेळेस आपण पाहत आहोत व्हाईट बॉलचा इशारा येतोय या चेंडूवरती. गेल्या बॉलवरती चौकार आला आणि या बॉलवरती व्हाईट बॉल. आता राहिले 9 बॉल आणि 9 बॉलला करायचे आहेत फक्त 5 धावा. प्लॅन मिस. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. हा मॅच मध्ये यू टर्न घेतलं जाईल का, तो टर्न मिळेल का एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला. अंतिम ओव्हरला धावा ठेवल्या जातील का आणि त्या किती राहतील हा देखील प्रश्न आता पडायला लागलाय, कारण 8 बॉलला 5 हव्या आहेत. यावेळेस समोर खेळाय, झेलची संधी आहे. सुशांत येतोय, पकडतो झेल आणि मिळेल महत्वाची अजून एक विकेट. झटका क्रमांक 6. सातला 5 करायचे आहेत. मॅच संपलेला नाहीत, विकेट येत आहेत. 6 विकेट गेल्यात. मग अशा परिस्थितीमध्ये तितकाही सामना हा सोपा नाहीत. विश्वास पोकळाची विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. 7ला 5 हवे आहेत. अजून एक विकेट धोक्यामध्ये आणि तिथे झेल पकडला गेलाय. मॅच मध्ये यू टर्न मिळलाय आणि आता झटका क्रमांक 7 आली, ही 7वी विकेट. आणि आता राहिले 6 बॉल. मॅच मध्ये करायचे आहेत 5 धावा. आता ती बरोबर ती कट टू कट मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ते क्रिकेटचं घमासान युद्ध जे आहे ते सध्या तरी खूपच चांगलं रंगतंय. आता 5 बॉलला 4 करायचे आहेत. पुन्हा तो लेफ्टी बॅटर नॉन स्ट्राईक एंडला जाऊन थांबला विश्वास. आणि आता नवीन खेळाडू जीवन मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलला 4 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना संपलेला नाहीत. एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघ या अशा मॅचेस भरपूर वेळा त्यांनी जिंकल्यात बॉलिंग मध्ये, परंतु हा मॅच पुन्हा एकदा आदिवासी चषकामध्ये पुन्हा रंगलाय. आणि आता दुसऱ्या बाजूला 7 विकेट गेलात. तो दबाव जाणवेल का बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. हाय व्होल्टेज ड्रामा. 5 बॉलला 4. समोर खेळायचं होतं यावेळेस पाहायला गेलं तर एशान गॉन. 8वी विकेट धोक्यामध्ये आणि 8वा झटका मैदानाच्या आतमध्ये. सह्याद्री स्पोर्ट्स कोथळेबी संघाला फलंदाज बाद.
मॅच मध्ये तर आता 4 बॉलला 4 करायचे आहेत. 4 बॉलला 4ची गरज आणि जो मेन बॅट्समन आहे तो सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला थांबला आणि दुसऱ्या बाजूला 8 विकेट गेल्यात. अशा परिस्थितीमध्ये आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय गंगाराम वीर. आता ती वीरता ती लीडरता मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का, परंतु जयेश कौतुक करेल. 6 बॉलला 5 करायच्या होत्या, मग आता 4 बॉलला 4ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना खूप चांगला रंगलाय, म्हणून तो मी उल्लेख केला होता. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. सामना चांगला रंगलाय. 4 बॉलला 4ची गरज. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ माय गॉड, अजून एक विकेट आली. क्लीन बॉल, दांडी गोल. झटका क्रमांक 9 आणि आता ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संघ सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे बी. आता या धावा येण्यापेक्षा आता तो ऑल आउट वाचवला जाईल का, हा देखील प्रश्न राहिलाय. अंतिम विकेट आणि तिथे आता समीकरण या मॅचचं 3 बॉलला 4. 3 बॉल मध्ये 4ची गरज. काय तो मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये, म्हणून मी म्हणालो तो महत्वाची विकेट आहे. विश्वास पोकळानं विश्वास दाखवलाय, परंतु तो किती वेळ नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय हे या मॅचचं रिझल्ट गृहीत पकडलं जाणार आहे. कारण तो नॉन स्ट्राईक एंडला भरपूर वेळ थांबलाय. आज इनाट नंबर 4 वरती आलाय, म्हणजे लवकरात लवकर त्या विकेट आल्या, मग ती स्ट्राईक घेणं गरजेची होती. त्यानं फक्त बॉल खेळत या मॅच मध्ये 3 बॉलला त्यानं 8 काढल्यात. एक षटकार त्यांनी ठोकलाय, परंतु आता महत्वाचं त्याला स्ट्राईकच मिळाली नाही आणि त्याचा फायदा आता एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं उचललाय. 3 बॉलला 4 ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संघ आहे. जर इथून विकेट घेतली तर तो ऑल आउट संघ होईल आणि मग तो एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला विजय मिळेल का पाहूया. 3 बॉलला 4, दुसऱ्या बाजूला 4 धावा काढायच्या आहेत. समोर बॉल, यावेळेस व्ही शेपला फटका चांगला आहे. एकशा कव्हरला फील्डर धावतो, एक सिंगल मिळेल. आणि आता या मॅचला मजा आहे. आता महत्वाचा तो खेळाडू स्ट्रायकर एंडला गेलाय. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संघ आहे आणि आता करायचं काय, तर 2 बॉलला 3 करायचे आहेत. सगळ्यात महत्वाचा आता मी म्हणेन सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे बीच संघाला राहिलंय की तो स्ट्रायकर एंडला फायनली पुन्हा एकदा पोहोचलाय. जिथे विश्वास आहे, या विश्वासाचा विश्वास पोकळा सार्थक ठरवेल का तो विश्वास. 2 बॉलला 3. दुसऱ्या बाजूला जो संघर्ष जारी आहे, दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजीमध्ये जान टाकली आहे मॅच मध्ये एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं, त्याच्यामध्ये सार्थक ठरेल का. जयेशची गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे. जयेश निकडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 2 बॉलला 3 करायचे आहेत. प्लॅनिंग आखतायत. हरी निकडे पाहूयात, यावेळेस प्लॅनिंग करतोय. मागे क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय कारण जाणतोय धावा महत्वाच्या. 2 बॉलला 3. ओ माय गॉड, इथे पाहायला गेलं तर प्ले अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतो आणि निघाला. आता कोण बनून बाउंड्रीला, यावेळेस विकेट किपर कडे आणि त्यानंतर हा रिव्ह्यूची मागणी व्हाईट बॉल साठी. आता हा निर्णय तडंपारकडनं कसा येईल पाहूयात. जर इथे फेर बॉल आला तर 1 बॉलला 3 असतील आणि जर हा बॉल काही निर्णय जर चेंज झाला तर पाहूयात काय घडेल, काय बिघडेल. सगळ्यांच्या नजरा आता या बॉल वरती आहेत, थर्ड अंपायर कडे आहेत. तो डिसिजन काय येईल पाहूयात. यस, इट इज फेअर बॉल. आणि हा तर खूपच सोपा निर्णय थर्ड अंपायर साठी होता. कदाचित मी म्हणेन नामदेव सर, कदाचित तो रिव्ह्यू आहे मग तो घरी घेऊन जायचा नाहीत, मग त्या अंधारामध्ये तीर लागला तर लागला. आता हा प्रयत्न तो होता फलंदाजाचा, कारण इथे सोपा निर्णय होता. आणि आज क्वालिफाईड अंपायर आहेत या स्पर्धेसाठी. जाऊयात. 1 बॉलला 3 आणि इथे क्रॉस बॅटेड नंतर मारलाय. 1 धाव तर काढतील. दुसऱ्याचाही प्रयत्न चालवला जाईल. ती बॉल फेकी केली जाईल का. ओ माय गॉड, 3चा प्रयत्न आणि तिथे घडेल काय. आणि तिथे यावेळेस मोठा विक्रम नोंदवला गेलाय. 6 बॉलला 5 धावा डिफेन्स झाल्यात आणि जयेश निकडेची गोलंदाजी खूप महत्वाची ठरली. आणि अशा पद्धतीनं एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघाचा या मॅच मध्ये झालाय जय जयकार. अभिनंदन संघ एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा. हार्ड लक, टफ लक देऊयात आपण सह्याद्री स्पोर्ट्स कोथळे बी संघाला. आपण आलात, खेळ दाखवलात, फाईट खूप महत्वाची दाखवली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला भेटला, त्याचमुळे दोन्ही संघाचं मनापासून आभार. आणि जाऊयात पुढच्या लढतीकडे.
चला पुढच्या मॅच साठी दोन्ही संघात रेडी व्हायचं आहे. पुढच्या मॅचला सुरुवात केली जाईल. तसं ऐकूयात पुन्हा एकदा त्या मॅच साठी विकेचे शेवाळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. आणि त्याची सोबत हर्षलजी पवार सर. वाह काय मॅच झाला. MJ स्पोर्ट्स वारलीपाडा त्यांच्या अगेन्स्ट सह्याद्री कोथळे संघ नक्कीच पाहू शकाल. आज दिवसभर नक्कीच हाच विचार करेल. चुका झाल्या कुठे कोथळे संघ तो काय मॅच झाली. अभिनंदन टीम MJ स्पोर्ट्स वारलीपाडा.